नमस्कार. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ही आहे आमची पावसाळी सहल. खूप दिवसापासून हा व्हिडिओ अपलोड करायचा होता. माझ्या गॅलरीत होता, परंतु एडिट करायचं राहून गेलं होतं. आम्ही आलो होतो कणकुंबीला. इथे खूप छान असं तळं आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आलो होतो. तुम्हीही अशा पावसाळ्यामध्ये ही सहल तुम्हीही नक्की ट्राय करा आणि नक्की या भागाला व्हिजिट करा. जिथं तळं होतं ना, तिथं खूप छान असे मासे होते. मासे म्हणायला गेलं तर एक प्रकारच आहे माशाचा. ढेकळं होती. आम्ही तिथून वरनं काहीतरी खायला टाकत होतो. इतके सारे मासे जवळजवळ आले होते आणि तिथं एक छोटंसं कासवही होतं. ते दिसत नाही आहे, परंतु खूप छान होतं. आणि ही छोटी छोटी लहान मुलं आहेत ना, ही वरून खायला टाकत होती आणि ते घेण्यासाठी म्हणून ते तितके मासे गोळा होत होते आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि हे कणकुंबीला येण्याचा माझा दुसऱ्यांदाच एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदा ही आले होते त्यावेळेला मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. हा सेकंड टाईम व्हिजिट आहे, परंतु मी माझ्या मिस्टरांकडून आलेला पहिला व्हिजिट आहे. आमची गर्ल्स ट्रिप होती, त्यावेळेला आम्ही सर्वजण आलो होतो आणि मागच्या वर्षी आले होतो. ह्या वर्षी आम्ही इकडचे स्पॉट्स पाहण्यासाठी आलेलो आहोत. आणि नोव्हेंबर महिना गेलेला आहे, तरीही ही सहल नोव्हेंबर महिन्यामध्येच काढलेली होती. 1 तारीख होती तेव्हा आणि सुट्टी असल्याकारणाने आम्ही सगळ्यांना असा इकडे येण्याचा प्लॅन केला होता. खूप छान असं वातावरणही झालं होतं. पावसाळा संपला होता, तरीही पावसाचं ढगाळ वातावरण आणि पावसाचं ओलचिंब हे प्रतिबिंब हे आपल्याला ह्या पाण्यामधून दिसतच होतं आणि आपल्याला हे अनुभवताही आलं. पावसाळा नसूनही हिवाळा चालू झाला होता, तरीही आपल्याला पावसाचा आनंद घेता येत होता. यावर्षी खूपच पाऊस असल्यामुळे आपल्याला भरपूर पावसाचा मजा घेण्यासाठी यावेळेला आपल्याला खूप छान असं निसर्गाने आपल्याला मदत केलेली आहे. त्यानंतर आम्ही असे हिरवेगार वातावरणाचा अनुभव घेत फोटो वगैरे काढत नेक्स्ट डेस्टिनेशनला आम्ही निघालो. त्याचवेळी अशा प्रकारे पावसाने हजेरी लावली होती. आम्ही रेनकोट घातले आणि आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला पोहोचलो होतो. आणि इथं खूप चिखल होता आणि आम्ही पोहोचलो तेव्हा जस्ट थोडा पाऊस कमी झाला होता. आणि परंतु चिखलचा मारा तरी भरपूर लागत होता. चप असं चिखल उडत होता. इतका पाऊस येऊन गेला होता, पण आमचं नशीब चांगलं की आम्ही पाऊस गेल्यानंतर थोडा आलो होतो, म्हणजे आम्हाला तिथलं निसर्गरम्य वातावरण अनुभवता येईल. असं होतं आमचं सेकंड डेस्टिनेशन. खूप छान असं काय म्हणतात माहिती मला डॅमच म्हटलं तर हरकत नाही. खूप छान असा पाण्याचा प्रवाह होता आणि आम्ही इथे आम्हाला जायचं होतं त्या डेस्टिनेशनच्या तिथे आणि फोटो काढून घ्यायचा होता. त्यासाठी आम्ही तिथे निघालो, परंतु इतकं गवताळ आणि शेवाळ तिकडचा भाग होता की चालणं खूपच कठीण होतं. तरीही आम्ही तसंच गेलो हळूहळू आणि खूप छान होतं वातावरण. अनुभवही छान होता आणि अशा प्रकारे पाण्याचा प्रवाह येत होता आणि आम्हाला तर पोहता येत नाही. त्यासाठी आम्ही तिथूनच वरूनच त्याचा अनुभव घ्यायचा ठरविला आणि तिकडे जवळ जाऊन पाहायचं ठरविलं. त्यासाठी आम्ही तिकडे निघालो आणि तिथे जाऊन आम्ही थोडाफार फोटोशूट केला आणि खूप छान होता अनुभव. हे कसं मारतात दगड काय माहिती? ते 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 कसं मारतात दगड काय माहिती?
मग तिकडून निघालो. आमचं होतं थर्ड डेस्टिनेशन. ती एक विहीर होती आणि आम्हाला तेही डेस्टिनेशन खूप छान वाटलं. आणि त्या प्लेसपासून जवळच आहे जे आम्ही कणकुंबीचं मंदिर आहे ना, तिथून एक रस्ता जातो. तिथून आम्ही ते पाण्याचं स्पॉट पाहिलं. त्यानंतर ह्या विहिरीजवळ आलो. हे कुंड आहे आणि खूप छान प्रकारे असं पाणी इथं साठलेलं आहे. आणि आम्ही इथं सर्वजण आलो आणि आमची इथं मजा मस्ती चालू होती आणि थोडंफार फोटोशूटही आमचं चालू होता. इकडे बघा जरा असं सर प्रेमाने हा ओके ठीक आहे असं म्हणा नाही हो. रील करायला जावा की तिथपर्यंत जावा. माझ्याकडे आहे. काय इकडे बघा जरासं पोज वगैरे द्या. आणि जरासं पाणी असं उडवा. काय पाणी जरासं उडवा की असं उडवा हो जरासं. हो उडवा की रहिना उडवा की मग तुमचं गाणं घालतो जरा रील करून देतो. असं करा की नाही तर मला तरी मारा. अहो असं मला तरी मारा ॲटलिस्ट. मारा पटकन मारा जोरशीत मारा. पारवाळगड. हे एक हिडन पॉईंट आहे. हे जास्त कुणाला माहिती नाही परंतु खूप छान होतं स्पॉट. आणि तिथे एक धबधबा होतं तोच पाहायला आम्ही जात होतो. आणि चला पाहूया कसा आहे धबधबा, दाखवते तुम्हाला. मस्त असं घनदाट जंगलामध्ये असं छान धुकं होतं आणि अशा गर्द झाडेमध्ये आम्हाला खाली उतरायचं होतं. हा धबधबा थोडा खाली होता आणि आम्हाला हा उतरून त्या स्पॉटपर्यंत जायचं होतं. चला तर जाऊया त्या स्पॉटपर्यंत.
थांब 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 हो हळू 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 थांब 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 हळू हळू हो हळू 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 ते द्यायचं ते द्यायचं अय्यो देवा काय झालं येते घे चला येते घे चला ते नाही काय येते घ्या चल घे उडी मार उडी मार थांबा बसू उडी नको मारत म्हातारी नाही घे बसूनच आहे का थांब हात सोड असं उडी मारायचं दोन्ही पण तुम्ही हळद कुंकू झालाय काय ड्रेस बघा अरे माझा पण देखील ना बाई मी पण येतो जरा मी पण आहे चला चला लवकर लवकर चला वाट बघायलाय वाट बघायलाय लवड भारी आहे हो स्पॉट हे तर भारीच आहे इथं आंघोळ करूच पाहिजे मी हेच म्हणत होतं बघा हो तुम्हाला जरा जरा असं थांब थांब ठीक आहे कार्यक्रमाचा आहे कार्यक्रमाचा आहे इथं अय्यो हे नक्की नाही ए व्यवस्थित आहे ना वो नाही तर जाताना जायला येईल आणि येताना यायला येणार नाही बघा नाही गेलं तर ठीक आहे हाय ना सेफ तुम्ही जाऊन आलाय ना अजून तेवढं जायचं आहे थांबा बघा काय म्हणताय तो तुम्ही गेलेला नाही हो कन्फर्म खाली गेलेला नाही ते नाही म्हणाले तिथं थांब गेलो मी जाऊन जरा एवढं कोरोना थांबली लाई हा हुक्की आले बघा नानी मॅच एवढं संपायला आली आणि परत काय सोडतीच काय हरलो म्हणून हा तना घे तू बघ एवढं घे हे घे रे तू बघ असं समोर बघून या चालताना बघ लक्ष दे हे प्ले समजलं ठीक आहे पडलं असतं हे लवट वा 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 अरे वा हा इकडे बघा समोर ते की मारी नेऊन
की काहीतरी व्हिडिओ काढलाय का तुझा आणि तो भिजत नाहीस रे अप्पा व्हिडिओ काढू तिकडे तू भिजत नाहीस चलो अभी नडी घरी जाऊया चला आता घरी जाऊया चला आणि विहिरीला जाऊया चला बाय इकडे बघा तुम्ही लयच भारी वाटायला